नमस्कार. पुन्हा एकदा स्वागत आहे एच-एस-के मराठी जी-के या यूट्यूब चॅनलमध्ये. पहिला प्रश्न बघा. उडणारा सस्तन प्राणी कोणता? उडणारा सस्तन प्राणी कोणता असतो? तर वटवा घूळ. फुलांच्या अभ्यासाच्या शास्त्राला काय म्हणतात? फ्लोरिकल्चर असे म्हणतात. दुधाचे दही बनवणारे एन्झाईम कोणते असते? बघा, दुधाचे दही बनवणारे एन्झाईम हे रेनिन असते. मानवी लाळेत आढळणारे एन्झाईम कोणते असते? बघा, मानवी लाळेत आढळणारे एन्झाईम एमिलेस. कर्बोदकांचे प्राथमिक स्रोत काय असतात? बघा, कर्बोदकांचे प्राथमिक स्रोत हे वनस्पती असतात. कोणत्याही भाजीपासून न मिळू शकणारे जीवनसत्व कोणते? बघा, ड जीवनसत्व. डिहायड्रेशन कशाच्या कमतरतेमुळे होते? सोडियम क्लोराईडमुळे डिहायड्रेशन होते. कुपोषण कशाच्या कमतरतेमुळे होते? बघा, प्रथिनांच्या कमतरतेमुळे कुपोषण होते. स्पायरोगॅरा हे काय आहे? स्पायरोगॅरा हे शेवाळ आहे. पित्तरस कशात स्त्रवतो? पित्तरस हे यकृतमध्ये स्त्रवतो. अणुभट्टीत मंदक म्हणून वापरला जाणारा घटक कोणता? बघा, अणुभट्टीत मंदक म्हणून वापरलेला घटक म्हणजे ग्रॅफाइट. वैश्विक द्रावक कशास म्हटले जाते? पाण्यालाच वैश्विक द्रावक असे म्हणतात. फ्यूज तार कशाची बनलेली असते? बघा, शिस्ते आणि जस्तची फ्यूज तार बनलेली असते. कोणत्या धातूपासून सहज तार काढता येते? बघा, तांबे या धातूपासून सहज तार काढता येते. इन्सुलिन कशाचे नियंत्रण करते? रक्तातील साखरेचे नियंत्रण कोण करते? तर इन्सुलिन करते. चूनखडीत आढळणारे खनिज कोणते असते? बघा, चूनखडीत आढळणारे खनिज कॅल्शियम कार्बोनेट. मार्स वायू कोणत्या वायूस म्हटले जाते? बघा, मिथेन या वायूला मार्स वायू सुद्धा म्हणतात. पेन्सिलमध्ये वापरणारे लीड कोणते असते? पेन्सिलमध्ये वापरणारे लीड म्हणजेच ग्रॅफाइट. अल्फा कणांचा शोध कुणी लावला? बघा, रुदरफोर्ड यांनी अल्फा कणांचा शोध लावला. पासून ॲल्युमिनियम बनवण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात? बघा, विद्युत अपघटन असे म्हणतात. राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा कुठे आहे? बघा, पुणे येथे राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा आहे. विद्युत चुंबकात कोणता धातू वापरला जातो? बघा, मृदू लोखंड हे विद्युत चुंबकात वापरतात. सूर्याची उष्णता पृथ्वीवर कोणत्या प्रक्रियेने पोहोचते? बघा, सूर्याची उष्णता रारण या प्रक्रियेने पृथ्वीवर पोहोचते. चुंबकाच्या कोणत्या ठिकाणी चुंबकत्व अधिक असते? बघा, चुंबकाच्या दोन्ही टोकांना चुंबकत्व अधिक प्रमाणात असते. ऊर्जेचे एसआय एकक काय आहे? बघा, ऊर्जेचे एसआय एकक हे जूल हे आहे. विद्युत शक्तीचे एकक काय आहे? वॅट. प्रकाश वर्ष हे कशाचे एकक आहे? अंतराचे. कोणते बल क्षयकारी बल असते? घर्षण बल.
घड्याळाच्या ताणलेल्या स्प्रिंगमध्ये कोणती ऊर्जा असते? बघा, घड्याळाच्या ताणलेल्या स्प्रिंगमध्ये क्षितिज ऊर्जा असते. पाणी गोठते तेव्हा त्याच्या घनतेमध्ये काय फरक पडतो? बघा, पाण्याची घनताही कमी होते. जूल हे कशाचे एकक आहे? बघा, हे ऊर्जेचे एकक आहे. ऊर्जा मापनाचे एम-के-एस पद्धतीतील एकक कोणते? कोणते? तर जूल. वायूचे घनत्व कमी कधी असते? कमी तापमान व उच्च तापमान या परिस्थितीमध्ये वायूचे घनत्व कमी असते. वातावरणातील सापेक्ष आर्द्रता कशाच्या सहाय्याने मोजली जाते? हायग्रोमीटर. ध्वनीचा हवेतील वेग कशावर अवलंबून असतो? हवेच्या तापमानावर. दाब मोजण्यासाठी वापरले जाणारे उपकरण कोणते? बघा, दाब मोजण्यासाठी बॅरोमीटरचा वापर करतात. चुंबकाच्या सजातीय ध्रुवामध्ये काय असते? प्रतिकर्षण. चुंबकाच्या विजातीय ध्रुवामध्ये काय असते? आकर्षण. सर्वाधिक उष्णता आकर्षित करणारा रंग कोणता? बघा, काळा रंग. पास्कल हे कशाचे एकक आहे? पास्कल हे दाब याचे एकक आहे. प्लॅस्टर ऑफ पॅरिस कशापासून मिळवतात? जिप्सम पासून प्लॅस्टर ऑफ पॅरिस मिळवतात. कोणत्या वायूस हसवणारा वायू असे म्हणतात? नायट्रस ऑक्साईड. हळदीचा रंग आम्लारीमध्ये कसा राहतो? लाल. पाण्याचा गोठणबिंदू किती आहे? 0 डिग्री सेल्सिअस. इलेक्ट्रॉनचा शोध कोणी लावला? जे जे थॉम्सन यांनी इलेक्ट्रॉनचा शोध लावला. सिल्वर ब्रोमाइडचा उपयोग कोणत्या उद्योगात केला जातो? छायाचित्रण. भारतीय अणुविज्ञानाचे जनक कोण आहेत? डॉक्टर होमी भाभा. पाण्याचा उत्कलनांक किती आहे? 100 डिग्री सेल्सिअस. पेलाग्रा हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो? नायसिन, व्हिटॅमिन बी 3. बेरी हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो? बघा, ब जीवनसत्व. कॅल्सिफेरॉल हे कोणत्या जीवनसत्वाचे नाव आहे? ड जीवनसत्व. अल्झायमर हा विकार कोणत्या अवयवाशी संबंधित आहे? मेंदू. येलो फीवर कोणता डास चावल्यामुळे होतो? एडिस इजिप्त. लिंबामध्ये कोणते ऍसिड असते? सायट्रिक ऍसिड. स्पायरोगायरा हे कशाचे उदाहरण आहे? शैवाल. मानवी शरीरातील कोणत्या पेशी रोगजंतूचा प्रतिकार करू शकतात? बघा, पांढऱ्या पेशी. गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध कुणी लावला? न्यूटन. सूर्यकिरण पृथ्वीवर पोहोचण्यास किती वेळ लागतो? 8 मिनिट 20 सेकंद. कोणत्या शास्त्रज्ञाने अनुवंशिकतेचे मूलतत्व शोधून काढले? मेंडल या शास्त्रज्ञाने. कोणत्या शास्त्रज्ञाने हृदयविकाराची पहिली शस्त्रक्रिया यशस्वी केली? ख्रिश्चन बर्नार्ड.
आवाजाची तीव्रता मोजण्यासाठी कोणते एकक वापरतात? डेसिबल. पायोरिया हा रोग कोणत्या अवयवाशी संबंधित आहे? हिरड्या. रंगाचे ज्ञान होण्यासाठी मानवी डोळ्यातील कोणत्या पेशी उपयुक्त ठरतात? शंकू पेशी. मुडदूस हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो? ड जीवनसत्व. विजेचा दाब मोजण्यासाठी कशाचा वापर केला जातो? व्होल्ट मीटर.